पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा नाशकातल्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं सुतोवाच, युतीचं भवितव्य शिवसैनिकांच्या मनावर अवलंबून असल्याचं सूचक वक्तव्य. आदित्य ठाकरेंचेही भाजपला खडेबोल, सरकारविरोधी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्याचा फेसबुकवरून सल्ला. गोंधळलेली शिवसेना बाळासाहेबांची नाही, कुठे गेला शिवसेनेचा राष्ट्रवाद, कन्हैयाच्या मुद्द्यावर भाजपचा उद्धव ठाकरेंना सवाल. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 2017 मध्ये शिवसेना सहभागी न झाल्यास मित्रपक्षांबरोबर करणार विस्तार, मुख्यमंत्र्यांची माहिती. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील नवीन बांधकामांना हिरवा कंदील, मुंबई हायकोर्टाचा दिलासा, डम्पिंग ग्राउंड प्रश्नी सकारात्मक पावलं उचलल्यानं हटली बंदी. मुंबईतले रस्ते बांधकाम करणाऱ्या 6 ते 7 कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार, महापौरांचे संकेत, बांधकामात 50% अनियमितता झाल्याचं उघड. दोन 2006च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील 8 आरोपींची पुरावे अभावी निर्दोष मुक्तता, तपास करणाऱ्या एनआयएच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह. कन्हैया कुमारवर शिस्तभंगाची कारवाई, 10,000चा दंड, उमर खालीद एका सत्रासाठी निलंबित, जेएनयू प्रकरणातील आंतरिक समितीचा आदेश. नाशिकच्या आदिवासी पाड्यांवर पोहोचणार पाण्याचे टँकर, जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. आणि मुंबईवर वाढीव पाणी कपातीचं संकट, 7 जलाशयांमध्ये उरला जूनपर्यंतचा पाणीसाठा. आपण पाहताय लक्षवेधी आणि आपली चर्चा सुरू होणार आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये सगळं आलबेल आहे का आणि युती तुटण्याच्या उंबरठ्यावर आहेत का? कोणते मुद्दे घेऊन आपण ही चर्चा पुढे नेणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. उद्धव यांची विधानं हे युती तुटल्याचे संकेत आहेत का? शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असं म्हणतायत, पण कसा? आमदार कुठून आणणार? कन्हैया प्रकरणी सेनेचे भाजपला टोले का पडतायत? आणि हे कमी म्हणून की काय आदित्य ठाकरे आता भाजपला आवाज देत आहेत, त्याचं कारण काय? आणि मुंबई निवडणुकीपूर्वी सेना सत्तेबाहेर पडेल का? अशा सगळ्या प्रश्नांना घेऊन आपण बोलणार आहोत. जर का आपल्याला या विषयाबद्दल काही म्हणायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जाऊन आपण मत व्यक्त करू शकता. @जय महाराष्ट्र वरती. उद्धव ठाकरेंची विधानं हे युती तुटण्याचे संकेत आहेत का? आपला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. चर्चेला सुरुवात करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत हरीश रोगे, काँग्रेसचे प्रवक्ते, त्यांचं स्वागत. त्यांच्या शेजारी आहेत प्रताप थोरात, राजकीय विश्लेषक, अनेक वर्षांपासून ज्यांनी मुंबईचं राजकारण कव्हर केलंय, ते त्यांचंही स्वागत. पुण्याहून आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुनीलजी तांबे आणि राम कदम थोड्याच वेळात आपल्यासोबत असणार आहेत. पुण्याला आपल्यासोबत महेश तपासे सुद्धा आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, त्यांचंही स्वागत. सर्वांचं स्वागत. चर्चेला सुरुवात करूयात पहिल्यांदा प्रताप थोरातांपासून. थोरातजी, ह्या छोट्या मोठ्या घटना नाही आहेत, चकमकीचे आपल्या एकमेकांना टोले लावल्याच्या घटना नाही आहेत, आता काहीतरी सिरियस घडू पाहते असं वाटतंय तुम्हाला? अजूनही वाटत नाही तसं काही सिरियस घडतंय. बरं. याचं कारण असं की हे सिंहासन असतात ना, त्याच्या सीट बऱ्याचशा डिंका लावलेल्या असतात. माणसं सहसा सहजी तिथून ओढून ताणून काढल्याशिवाय जात नाही. हा दुसरा भाग असा महत्वाचा की आत्ता ज्या मुंबईमधल्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका होतील पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात, तोपर्यंत या सगळ्या शिवसेना आणि भाजपमधली झटापट ही वाढीला लागेल. त्यामुळे हे सगळे आपटबार असतील आणि निवडणुकीमध्ये शिवसेना मुंबई जिंकते का भाजप मुंबई जिंकते, त्या भाजप शिवसेनेला रोखते, अपशकुन करू शकते, याच्यावरती नंतर यांचं सत्तेत राहायचं का नाही हे ठरेल. त्या इलेक्शन झाल्यानंतर मग मध्याला पुढच्या वर्षाच्या ह्या उत्तर प्रदेशच्या असेंब्लीच्या निवडणुका आहेत आणि त्या देशाच्या राजकारणाला बराचशी कलाटणी देणारे असतील किंवा त्याच्यावरती ठरेल पुढच्या
पुढच्या लोकांच्या युत्या, राजकारण हे आक्रमकता. बरं. शिवसेना ही कायमच आक्रमक राहील या काळामध्ये. शिवसेनेनं जर का समजा मुंबई हरली, समजा एक इव्हेंच्युअलिटी घेऊया, हो. मुंबई जर हरली तरी काय शिवसेना आक्रमकपणा सोडणार नाही, तरी ती आक्रमक राहीलच, कारण असेंब्लीची निवडणूक डोळ्यापुढे, परंतु सत्ता सोडणार नाही. बरं. आणि उत्तर प्रदेशचे असेंब्ली इलेक्शन जर ते हरले तर मात्र शिवसेना सत्तेबाहेर जाण्याचा विचार गंभीरपणानं करेल. बरं. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या असेंब्लीची निवडणूक हीच त्याला महत्त्वाची ठरेल, मुंबईची इलेक्शन त्याला बॅकग्राऊंड ठरेल. हा झाला एक भाग. आणि भाजप तोपर्यंत चुचकारत राहील, नंतर त्यांना बरीचशी फेरजुळणी करावी लागेल. तरी पण नंतरच्या काळामध्ये आता जसे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही मित्रपक्षांच्या बरोबर हे करू, नंतर त्या पुढच्या वर्षी 17 सालाच्या नंतरच्या जनरल इलेक्शन आहे त्या फार दूर नाही आहेत. शिवसेनेचा प्रयत्न राहील, जर युपी असेंब्ली बीजेपी हरली तर शिवसेनेचा प्रयत्न राहील की महाराष्ट्रामध्ये मध्यावधी निवडणुका करता येतील का असेंब्लीच्या, तसा त्यांचा प्रयत्न राहील. त्या सत्तेतून बाहेरही पडतील, परंतु त्या काळामध्ये एनसीपीला भाजपच्या बरोबर जाणं परवडेल का, हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यावेळेला हे सगळे काटे उलटे कसे फिरवायचे, छगन भुजबळांना अटकेतून बाहेर काढायचं का पुढच्या कारवाया थांबवायच्या का एनसीपी वरती भाजप प्रेशर लावणार की सत्तेत सामीला नाहीतर आणखी तुमच्यावरती कडक कारवाया करू, या सगळ्याला राजकारणाला रंग भरेल हा पुढच्या वर्षीच्या सुरुवातीपासून. सुनील तांबेंकडे जाऊया. तांबेजी, आपल्याला काय वाटतं या घडामोडी पाहता? मी बराचसा प्रताप थोरातांशी सहमत आहे, परंतु एक गोष्ट नक्की आहे की शिवसेनेला आता ही जी काय याला आपण युती म्हणतो आहोत, हा खरा तर पोस्ट पोल अलायन्स आहे. ती काही युती नाही आहे, म्हणजे जी काही पहिल्यांदा होती तशी नाही आहे. पोस्ट पोल अलायन्स मध्ये अर्थातच, त्यामुळे युती तुटणं म्हणजे हा पोस्ट पोल अलायन्स केव्हा तुटेल. आता हे तुटत असताना एक गोष्ट नक्की आहे की शिवसेनेचा जो एक अप्पर हँड महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत होता म्हणजे बाळासाहेब ठाकरे असताना किंवा त्याही नंतर हा जो त्यांचा होता तो आता कमी झालेला आहे. आणि ही समजा अशीच अरेंजमेंट कायम राहिली तर अर्थातच तो आणखीनच कमी होईल. त्यामुळे शिवसेनेला या सरकारमधून बाहेर पडणं गरजेचं आहे, परंतु केव्हा पडायचं हे आता थोरातांनी सांगितलं त्याप्रमाणे जर का या निवडणुकांनंतर म्हणजे युपीच्या निवडणुकांनंतर काय मूड येतोय याच्यावरती असेल. परंतु एक गोष्ट मला असं वाटते इथे की जरी म्हणजे आपण आता नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच्या निवडणुका बघितल्या तर भाजपचा 2 असेंब्ली निवडणुकांमध्ये पराभव झालेला आहे. आत्ता ज्या 5 असेंब्ली निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्यात एक आसाममध्ये थोडंफार यश मिळण्याची शक्यता आहे, पण बाकीच्या ठिकाणी ते काही सत्तेवर येतील अशी काही शक्यता दिसत नाहीये. आणि त्यानंतर युपीच्या निवडणुका, तरी मला असं वाटतं की पुढच्या ज्या काही 19च्या लोकसभा निवडणुका असतील त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी हेच नेतृत्व भाजप प्रोजेक्ट करणार. आणि त्याच म्हणजे हा इथे एक असा म्हणजे एक ट्रेड ऑफ असेल की भाजपकडे बघून निर्णय घ्यायचा आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाकडे बघून निर्णय घ्यायचा आहे, एवढंच. परंतु शिवसेनेला बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही हे मात्र नक्की. बरं, आपल्यासोबत भाजपचे आमदार राम कदम आपल्यासोबत आहेत, फोनद्वारे आहेत, थोड्याच वेळात ते लाईव्ह सुद्धा असतील. राम कदमजी, काल आणि आज खास करून ज्या घोषणा दिल्या जात आहेत, विधानं केली जात आहेत, उद्धव ठाकरे नाशिकच्या सभेमध्ये तर हे बोलले, आणि हे सामनाचं रिपोर्टिंग मी आपल्या समोर मांडतोय की मुख्यमंत्री पुढचा शिवसेनेचाच असेल आणि युतीचं जोखड फेकून देऊयात आपण. जर का शिवसेनेच्या मनात हे चाललं असेल तर शिवसेनेच्या पाठिंब्यावर उभं राहिलेला भाजपा सरकारचा प्रतिनिधी म्हणून आपण काय विचार करता? राम कदमजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? राम कदम कदाचित आपल्याकडे चर्चेला बसण्यासाठीचीच तयारी असेल त्यांची. थोड्याच काही क्षणांमध्ये आपल्यासोबत आले की आपण त्यांच्याकडे जाऊयात. मी हरीश रोगेंकडे जातो. रोगेजी, या सगळ्या सत्ताधारी 2 पक्षांमध्ये या घडामोडी चालू असताना प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस याकडे कसं बघेल? शेवटी मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी राजकीय दृष्टिकोनातूनच याच्याकडे बघेन. मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की महाराष्ट्रामध्ये 58 नगर परिषदांच्या निवडणुका काही दिवसापूर्वी झाल्या. आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यावेळेला उद्धव ठाकरेने उद्गार काढलेले होते कि महाराष्ट्र का माहौल बदल रहा है और कांग्रेस को जो जीत मिली है ये तो ट्रेलर है, पूरा सिनेमा अभी बाकी है. म्हणजे उद्धव ठाकरे यांना सुद्धा त्यांची युती असेल किंवा केंद्रामध्ये असलेलं नरेंद्र मोदींचं सरकार असेल, हे आता नक्की कुठे आहे जनमानसामध्ये याचं त्यांना सुद्धा अंदाज आलेला असावा. बरं.
आता जे काही येत आहे घडतंय आपल्या डोळ्यासमोर तर बघितल्याच्या नंतर आम्हाला असं वाटतंय की मगाशी ज्याप्रमाणे थोरात आणि तांबेने ज्याप्रमाणे असं म्हटलं की ताबडतोबीने काही हे घडेल की या दोघांच्या मधली जे वाद आहेत किंवा मतभिन्नता या ठिकाणी दिसून येते आहे त्याचे परिणाम ताबडतोबीने दिसून येतील असं काही वाटत नाहीये, परंतु त्याचे परिणाम भविष्य काळामध्ये नक्कीच घडून येणार आहेत हे आपण मान्य करून चालायला पाहिजे. कारण तुम्ही भाषणाचे काही जे संदर्भ दिले त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की युतीमध्ये युतीची मानसिकता शिल्लक राहिलेली नाही. बरं, म्हणजे मानसिकता जी असावी लागते ती मानसिकता शिल्लक राहिलेली नाही. एवढंच नव्हे तर ही युती बाळासाहेब ठाकरे आणि महाजन यांच्या काळापासून जवळजवळ 1980 पासून 84 सालापासून महाराष्ट्रामध्ये आहे आणि ही युती जी आहे ती एका विशिष्ट धोरणावरती म्हणजे हिंदुत्वावरती आधारलेली होती. आता त्याने स्पष्टपणे सांगितलंय की या युतीचा जो आधार होता हिंदुत्व, या हिंदुत्वापासूनच भारतीय जनता पक्ष हा दूर जाताना आम्हाला दिसतोय. आता नक्की दूर जातोय की आणखी त्या गाळामध्ये गुंतून पडलेला आहे तो संशोधनाचा विषय आहे, परंतु आज त्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतभेद आहेत आणि संभ्रम आहे. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की शेवटी मुंबईची महानगरपालिका असेल किंवा ठाण्याची महानगरपालिका असेल किंवा औरंगाबादची महानगरपालिका असेल, ह्या सगळ्या नगरपालिका म्हणजे शिवसेनेची जीवनरेखा आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधले मुख्यमंत्री वगैरे होण्याचं स्वप्न जे आहे त्यांचं ते कधी साकार होईल ते फक्त भविष्यामध्ये काय घडेल ते आपण आता सांगू शकत नाही, परंतु ही त्यांची जी जीवन रेखा आहे तर जर तोडण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर ती शिवसेना मान्य करणार नाही. आणि म्हणून कळीचा जो मुद्दा आहे त्या महानगरपालिकांचा आहे आणि काही दिवसापूर्वी स्पष्टपणे दानवेने सांगितलं आणि शेलार तर रोज लाथा घालीत असतात, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला 50% जागा पाहिजे आणि जर 50% जागा तुम्ही आम्हाला देणार नसेल तर आमची तुमची युती होणार नाही. आणि मग काल सांगून टाकलं उद्धव ठाकरेने की आमच्या कार्यकर्त्यांना युती नकोच आहे. बरं, आणि कार्यकर्त्यांना जर ती नको असेल तर ती आम्हाला सुद्धा नको आहे. आणि म्हणून मी सांगतो की फेब्रुवारी मार्च पर्यंत 17च्या हे नाटक सातत्याने चालत राहील आणि त्याच्यानंतर जे काही परिणाम येतील आणि मगाशी मग तांबे म्हणाले त्याप्रमाणे मी उत्तर प्रदेशामध्ये आणि पंजाबमध्ये ज्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत त्याचे एकंदरीत परिणाम काय येत आहेत ते बघून त्यानंतर शिवसेना त्याच्यावरती आपला निर्णय घेईल असं मला वाटतं. परंतु तातडीने आणि ताबडतोबीने कळलं का नाही सत्ता पडेल किंवा सत्ता सोडतील कळलं का नाही हे गळूसारखे चिकटून बसलेले आहेत, सत्तेशिवाय जिवंत राहू शकत नाही आणि म्हणून ताबडतोब राम कदम आता आपल्या सोबत आहेत पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी ते आताच बसलेले, त्यांना थोडासा वेळ देऊयात. त्यापूर्वी आपण तपासेंकडे जाऊयात. महेश तपासे राष्ट्रवादीचे आपल्या सोबत आहेत. महेश तपासेचे हा योगायोग बघा काय असतो. पुण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र दालनाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्र असतात आणि त्यानंतरच्या लगेच झालेल्या नाशिकच्या मेळाव्यात ते म्हणतात पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा. आणि आपण विसरूयात नको की शिवसेना आणि राष्ट्रवादीचे संबंध चांगले राहिलेले आहेत. 2014च्या निवडणुकीत एक क्षण तर असा आला होता की शरद पवार म्हणाले होते शिवसेना एकटी असं कोण म्हणतं. या घडामोडींचा अर्थ काय बघायचा आपण? असं आहे की बाळासाहेब ठाकरेंच्या काळातली शिवसेना ती आता त्या ठिकाणी राहिलेली नाही. बरं, ह्या सरकारच्या सुरुवातीला शिवसेना ही 1-2 महिने विरोधी पक्षामध्ये होती आणि त्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीला देखील उद्धवजींना त्या ठिकाणी बोलवलं नव्हतं. शेवटच्या क्षणाला त्यांना त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं. जुन्या काळामध्ये पंतप्रधान म्हणजे जुन्या काळातले नरेंद्र मोदी हे मुंबई विमानतळावर उतरले की पहिले मातोश्रीला बाळासाहेबांची भेट घ्यायची चरणस्पर्श घेऊन. आता उद्धवजी ठाकरे आले तर त्यांना साधा हातही त्या ठिकाणी नरेंद्र मोदी दाखवत नाही. ही वस्तुस्थिती आपण अनेक महिन्यापासून त्या ठिकाणी बघत आहोत. साहजिकच ठाकरे कुटुंबियांच्या मनामध्ये रोष असणं त्यामध्ये स्वाभाविक आहे, परंतु आजची शिवसेना जी आहे त्याच्यामध्ये ते बळ नाही, त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास नाही की हे सरकार ते पाडू शकेल. आता हे ठीक आहे निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर आरोप प्रत्यारोप अमुक ढमुक सगळ्या गोष्टी चालणार आता, परंतु ती ताकद
कारण सत्तेसाठी सगळेच लाचार झालेले आहेत. त्याच्यामुळे एवढ्या वर्षानंतर 15 वर्षानंतर सत्ता मिळालेली आहे. त्याच्यामुळे भाजपाची एवढी मोठी झालेली वाढ ही म्हणजे विधानसभेमध्ये वाढलेले त्यांचे जे आमदार आहेत ते काय शिवसेनेला बघवत नाहीये. त्यांची ताकद त्या तुलनेमध्ये तेवढी वाढली नाही. त्याच्यामुळे आता शहरी भागातला मतदार हा भाजपाकडे बघतोय आणि ह्याला आपण कसं रोखू शकतो, विशेष करून मुंबई महापालिकेतल्या मतदाराकडे, ह्याच्यावर पूर्णपणे शिवसेनेचं लक्ष. म्हणून एकमेकांना टार्गेट करणं, एकमेकांबद्दल असं बोलणं हे स्वाभाविक आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही हे ताबडतोब त्या ठिकाणी सत्ता सोडतील. कदाचित भविष्यामध्ये युपीच्या निकालानंतर किंवा इतर काय मुंबईमध्ये जर काय फेरबदल झाला त्याच्यानंतर शिवसेना जर त्याचा शिवसैनिक म्हणजे शिवसेना जो त्याचा ओरिजिनल बाणा आहे ते घेऊन जर त्याने काय पुढे भूमिका घेतली तर त्याच्यामध्ये काहीतरी होऊ शकेल. पण आज शिवसेना त्याच्यातनं बाहेर पडेल असं मला वाटत नाही. बरं, आपल्यासोबत आता राम कदम आलेले आहेत, भाजपचे आमदार आहेत, नेते आहेत. राम कदमजी, आपला सत्ताधारी विरोधक आणि म्हटलं तर सत्तेतला मित्र हे शिवसेना आपल्याला म्हणतायत की युतीचं जोखड नको आम्हाला आणि पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल. कन्हैया प्रकरणावरनं तर त्यांनी थेट म्हटलेलं आहे तुम्हाला की लहान लहान पोरांना, लहान लहान विद्यार्थ्यांना तुम्ही काय देशद्रोही ठरवता. किती फटके खायचं ठरवलं शिवसेनेनं? किती शिवसेनेला अजून सहन करणार आहे भाजप? नाही प्रसन्नाजी, तुमचे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न तुमचा कन्हैयाच्या संदर्भातला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देतो, नंतर युतीवर येतो. बरं. कन्हैयाच्या जन्माविषयी बोलले की असे तरुण का जन्माला येतात असं शिवसेना नेते उद्धव ठाकरे साहेब म्हणाले. बरोबर आहे त्यांचं. अशा प्रकारची पिलावळ जन्माला येऊ नये ही खंत त्यांनी व्यक्त केली, ते अतिशय योग्य आहे. पण ती जन्माला कशी येते यापेक्षा ती सध्या कोणाच्या अंगाखांदावर खेळते, कोणाच्या मांडीवर बसते हे अत्यंत महत्वाचं आहे. देशद्रोहाचे आरोप असणारा हा कन्हैया जेव्हा नागपुरात आला त्या काँग्रेसच्या नेत्यांनी त्याला साथ दिली. पुण्यात आला त्या पुण्यात हा कन्हैया राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मांडीवर बसला. कुठेतरी केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब जो विकासाचा अजेंडा घेऊन अतिशय चांगलं काम करतायत, तर लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचा हा प्रयत्न या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो. हे झालं कन्हैयाचं उत्तर. आता युतीविषयी आपण बोलाल तर जी मागची आम्ही विधानसभेची निवडणूक लढलो, 1984 पासून शिवसेना आणि भाजपच्या युतीचा एक वेगळा इतिहास आहे. पण पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस 2014ला कसं असतं की जसा पक्ष वाढत जातो तसं वाढलेल्या पक्षाला जागाही वाढवून द्याव्या लागतात. पण आमच्या मित्रपक्षांनी तसं केलं नाही. पण परिणामी अतिशय ज्याला आपण मित्रता अशा पद्धतीने नाही, ठीक आहे, जे काय असेल ते. आमची तर मानसिकता युती तोडण्याची तेव्हाही नव्हती, आजही नाही, भविष्यातही असणार नाही. आमचा मित्रपक्ष आहे. देशाचा विकास, राज्याचा विकास हा आमचा केंद्रस्थानी प्रमुख अजेंडा आहे आणि त्याच्यासाठी समविचारी पक्षाला सोबत घेणं ही आमची भूमिका राहिलेली आहे आणि ती भविष्यात देखील सध्या तरी तशी भूमिका आहे. आता आपण पाहायचं की युती आम्ही तोडली का 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस? नाही. आम्ही 2-5 जागा वाढवून मागत होतो, त्याच्यावरही आम्ही समाधानी होतो. पण आमचा मित्रपक्ष 150वर अडून होता आणि त्याच्यामुळे त्या आकड्यांच्या त्या संख्येमुळे आमचं जमू शकलं नाही. वेगवेगळ्या निवडणुका लढलो. आता आपण पाहूया की त्याच्यानंतरच्या ज्या निवडणुका झाल्या, कल्याण डोंबिवली असतील किंवा बाकीच्या ठिकाणी असतील, काही ठिकाणी एकत्र लढलो, काही ठिकाणी वेगवेगळे लढलो. आता 2 स्वतंत्र पक्ष आहेत, त्याच्यामुळे 2 स्वतंत्र पक्ष स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी वेगवेगळ्या निवडणुका लढतील, कधी एकत्र लढतील हे आपल्याला स्वीकारलं पाहिजे. बरं. उद्धव साहेबांच्या कालच्या विधानातून ज्या येणाऱ्या भविष्यकालीन निवडणुका आहेत तर प्रत्येक पक्ष अशी तयारी करतच असतो की कोणी सोबत आला तर सोबत लढू, कोणी नाही आला तर एकटे लढू. तर त्याच्यामुळे त्या विधानाचा अगदी सरकार आता अगदी धोक्यात आहे, अमुक आहे तमुक आहे असा काही अर्थ काढण्यात अर्थ नाही. मुंबईमध्ये आता आमचे आमदार शिवसेनेपेक्षा जास्त आहेत. आता मुंबईमध्ये आमचे आमदार जास्त आहेत. जर उद्या भविष्यात आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी मागणी केली की आम्हाला कॉर्पोरेशनच्या मागच्या वेळेस तुम्ही जेवढ्या जागा दिल्या होत्या त्याच्यापेक्षा अधिक द्या, तर ती मागणी रास्त आहे असं आपणही म्हणाल, तर त्यावेळेस समजा शिवसेनेला ती मान्य झाली नाही. तर अशा सगळ्या भूमिका लक्षात घेऊन कदाचित उद्धव साहेब तसं बोलले असतील. पण याचा अर्थ सरकारवर याचा कसल्याही प्रकारचा परिणाम नाही. बरं. उद्धव साहेबांचा सुद्धा अजेंडा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा अजेंडा आमचा एकच आहे, महाराष्ट्राचा विकास. पण हे खरं आहे की त्या विधानाचा अर्थ राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीने काढून त्यांना थोडंसं त्यातल्या त्यात बरं वाटलं असण्याची शक्यता आहे. आणि कोणताही पक्ष जेव्हा निवडणूक लढतो, मैदानावर जेव्हा आपण जातो, तेव्हा माझ्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल असंच प्रत्येक पक्षाचा ध्येय असतं. ते असलंही पाहिजे, चुकीचं नाही आहे त्यात काही.
त्यामुळे उद्धव साहेब जर बोलले असतील की पुढचा मुख्यमंत्री त्यांचा, तर ते त्यांच्या पक्षाच्या हिताविषयी बोलतात. त्यात काही आपल्याला वाकडा किंवा वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. बरं. पण जर आपण जर पाहिलं, म्हणजे मी भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे म्हणून बोलतो अशातला भाग नाही, आपण बाजूला येऊन पाहिलं तर देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीनं काम करतायत, शरद पवारांच्या नंतर पहिल्यांदा महाराष्ट्राला एवढे तरुण मुख्यमंत्री, विद्वान मुख्यमंत्री, प्रत्येकाला समजून घेणारे मुख्यमंत्री लाभलेत आणि त्यांच्या कामाचा आवाका प्रचंड मोठा आहे. तर 2019ला पण भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री कामावरून येईल हा माझा विश्वास आहे. ठीक आहे राम कदम, आपल्या अपेक्षा मोठ्या आहेत, आशा पण मोठी आहे आणि ती असायला हरकत नाहीये. प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंना केवळ आपल्या एक पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा एवढी अभिलाषा असती तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आहेत त्या युतीतल्या सरकारमधून कामं होत नाहीयेत, दुर्लक्ष होतंय, काही लोक गटांवरती अन्याय होतोय, म्हणून त्याला उत्तर म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री, शिवसेनेचा सत्ता यायला हवी अशी ती भूमिका आहे. तो मुद्दा आणखी पुढे घेऊन जायचा आहे. त्यापूर्वी एक छोटासा ब्रेकच्या नंतर आपण पुण्याला जाणार आहोत सुनील तांबे आणि तपासेंकडे, त्याचप्रमाणे इथे आपल्यासोबत रोगे आणि प्रताप थोरात सुद्धा आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला जायचं आहे. छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा भेटतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र.